तर एकीकडे बारामतीची पोटनिवडणूक, दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांच्यासह 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। बारामती आणि राहुरी या 2 विधानसभा पोटनिवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष आज त्यासाठी मतदान पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी कुणाल जायकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, राहुरीतली ही पोटनिवडणूक बारामतीकडे जसं लक्ष तसंच राहुरी पोटनिवडणुकीकडे सुद्धा सगळ्यांचं विशेष लक्ष होतं। अनेक मुद्दे त्यातनं समोर आलेले होते, अनेक घडामोडी घडलेल्या होत्या। आज काय अपडेट्स आहेत? श्रुती, निश्चितच आपण बघतो की राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडणार आहे आणि सकाळी 7 वाजेपासूनच ह्या मतदानाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यासाठी आता ही सगळी तयारी जी आहे कर्मचाऱ्यांकडून आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच त्या निवडणूक रिंगणात 7 उमेदवार जे आहे ते उतरलेले आहे आणि खरं तर भाजपकडून अक्षय कर्डिले असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारकडून गोविंद मोखटे असतील, वंचितकडून संतोष चोळके, तर ठाकरे गटाचे बंडखोर माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे मैदानात उतरलेला आहे। त्यामुळे चुरशीची लढत जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। एकूण 374 मतदान केंद्रावरती ही मतदान प्रक्रिया पार पडणार असून साधारणतः 2180 कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी कार्यरत असणार आहे। साधारणतः राहुरी मतदारसंघात 3,33,543 मतदार जे आहे ते हक्क बजावणार आहे आणि यासाठी आता प्रशासनाकडून जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। उन्हाच्या कडाक्यापासून देखील आता मतदान केंद्रावरती विशेष काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे आणि खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेत्यांच्या देखील जाहीर सभा ज्या आहे त्या या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता थोड्याच वेळात अक्षय कर्डिले जे आहे ते सुरुवातीला बुरानगर येथे मतदान करतील, तर ह्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोखटे जे आहे ते जेऊर या भागामध्ये त्यांचं मतदान जे आहे ते त्या ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, मात्र त्यांची भूमिका नक्कीच कुणाल, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच।